येथील रेणुकामाता यात्रेनिमित्तानं रेणुकामाता दर्शनासाठी हजारो लाखो भाविकांनी केली गर्दी। आलेल्या या भाविकांसाठी काळी पिवळी टॅक्सी संघटनेकडून भोजनदान। रेणुकामाता यात्रा निमित्ताने चिखली येथे मातेच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून लाखो भाविकांची गर्दी होती। सकाळी वाद्यांचा अभूतपूर्व कार्यक्रम असतो व रात्री रेणुकामातेची भव्य दिव्य मिरवणूक निघते। ही मिरवणूक चिखलीच्या मुख्य रस्त्याने निघून सकाळी मिरवणुकीचे विसर्जन रेणुकामाता मंदिरात होते। या मिरवणुकीत दारू गोळा स्वरूपातील भव्य दिव्य अशी आतिषबाजी हे भाविकांचे लक्ष वेधून घेते। अनेक सामाजिक संघटना येणाऱ्या भाविकांसाठी सकाळपासूनच आपापल्या पद्धतीने अन्नदान चहा पाणी यांची व्यवस्था करतात। अशातच चिखली देवगराजा रोडवर चालणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी मालक चालक व टॅक्सी संघटनेने सुद्धा भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। सुधीर भंडारे, जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज, महाराष्ट्र राज्य। यात्रेनिमित्त भरपूर अशी गर्दी जमलेली आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे आणि त्या निमित्ताने चिखलीकरांनी विविध ठिकाणी आणि टॅक्सी संघटनेने हा जो भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे मी सांगू शकतो की आज या रेणुका देवीचं लाखो भक्त आलेले आहे। आज ती त्यांची चरित आहे आणि या आसपासच्या खेड्यासाठी आमच्या भक्तांमध्ये भोजनचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्या भोजनानिमित्त लाखो लोक इथे जेवले आणि देवीचं दर्शन घेऊन त्यांनी आसपासच्या खेड्याने चिखली येथे रेणुका मातेचा स्वभाव वाढवले। मातेला आणि चिखली आणि जिल्ह्यातले तमाम खेड्यामध्ये हे हार्दिक स्वागत करून इथं दोन शब्द संपवतो। यात्रा आमच्या काळीची टॅक्सी संघटना चिखली देवगराजा सर्व मित्र वर्गणी जमा करून आणि हे आजूबाजूचे आमचे सहकारी जे जागेवाले दुकानदार यांनी सगळे पैसे आम्ही जमा केले।